नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे आणि एक वाईट सुद्धा बातमी आलेली आहे. तर जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या दिवशी जमा होणार आहे. परंतु त्या ठिकाणी या या महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळणार नाही. सरकारने ज्या ठिकाणी 2.5 लाख महिलांना त्या ठिकाणी 9,000 रुपये आत्तापर्यंत दिलेले आहे. पण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील महिला या दृष्टीने सरकारने योजना चालू केलेली आहे. पण अशातच महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात लवकरच 1500 रुपये जमा करणार आहेत. परंतु त्यामध्ये अचानक अनेक महिला आहे ना या योजनेमधून वगळणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर याची बातमी आपण संपूर्णपणे सविस्तर मध्ये या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे पहा. तर नमस्कार, मी ऋतिक आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपली एकच साईट ती फक्त म्हणजे मराठी साईट. तर महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेच्या मंजूर अर्जाची पडताळणी करत असल्याची बातमी समोर येत आहे. तर राज्याची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसंबंधी जर तक्रार प्राप्त झाल्यास तर त्या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे आणि जर ती महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत नसतील तर त्या महिलेला योजनेतून वगळण्यात पण येणार आहे. तर त्यामध्ये इतर राज्यामध्ये जर महिलांचे विवाह झालेला असेल व त्याचप्रमाणे महिलांच्या कुटुंबातील सदस्य नावे 4 चाकी वाहन जरी असलं किंवा महिला PM किसान सन्मान निधीचा किंवा निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत असेल तर अशा महिलांना पण या योजनेतून वगळणार असल्याची या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे. तर महाराष्ट्र सरकारने राज्यातील 2.5 कोटीपेक्षा अधिक महिलांना आतापर्यंत लाभ दिलेला आहे. आता महिला या योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा जोरात करीत आहेत. अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी पण समोर येते. महाराष्ट्र सरकारने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी योजनेचा लाभ देण्यासाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार राज्यातील म्हणजे जवळपास 2.5 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात 15 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीने महिलांच्या खात्यात या योजनेचा 7वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हा 7वा हप्ता त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. तर माहिती आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.